रसिक हो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत. आणि सादर करते विवेक वानखडे. शब्द आणि सुरांचे हे हितगुज काव्यांजली काव्यांजली हितगुज कवितेशी. काव्यांजली काव्यांजली. गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुना हिया मिळाल्या. उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले गोरटीला. नमस्कार श्रोते हो, मी जान्हवी. आणि मी संपदा कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, माझी कन्या ही छानशी कविता आठवली ना तुम्हाला? कवी बी म्हणजेच नारायण मुरलीधर गुप्ते यांची ही कविता आपण शाळेत शिकलो आहोतच. वडील आणि मुलीतल्या अतूट नात्याचं दर्शन या कवितेत आपल्याला होतं. श्रोते हो, ही मूळ कविता 25 कडव्यांची आहे. आपल्या बालभारतीच्या पुस्तकात त्यातली काहीच कडवी दिलेली आहेत. ती जी कडवी आहेत ती वाचताना आपले डोळे नकळत ओलावतात. यातली ही मुलगी 8 ते 9 वर्ष वयाची असावी. ती जेव्हा तिच्या श्रीमंत मैत्रिणींच्या घरी जाते तेव्हा तिचं तिथे काहीतरी बिनसतं. त्या मैत्रिणी तिला तिच्या गरिबीवरून काहीतरी चिडवतात. तिच्या मनाला ते फार लागतं. ती तडक घरी निघून येते. आणि घरात शिरताच हा अपमान तिच्या डोळ्यातून अश्रुवाटे वाहू लागतो. कदाचित ही आई वेगळी मुलगी आहे. त्यामुळे तिला समजावण्याची जबाबदारी वडिलांवर आलेली आहे. सुरुवातीला ती का रडते हेच त्यांना कळत नाही. आणि ते कारण जाणून घेण्यासाठीच ते म्हणतात, गायी पाण्यावर काय म्हणून आल्या. नंतर त्यांना तिच्या रडण्याचं कारण समजतं. मग ते तिची समजूत घालतात. तू आमची किती लाडकी आहेस हे तिला समजावतात. विभा विमला आपटे प्रधानांच्या, अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या, गौरचैत्राची तशा सजुनी येती, रेशमाची पोलकी छिटेले ती, तुला लंकेच्या पार्वती समान, पाहुनी या होऊनी साभिमान, काय त्यातील बोलली एक कोण, आहा आली ही पहा भिकारीण. तिच्या मैत्रिणीचं हे बोलणं त्या मुलीच्या जिव्हारी लागतं. तिचे वडील तिला अनेक प्रकारे समजावण्याचा प्रयत्न करतात. कधी ते तिला म्हणतात, अगं रत्न मातीतच जन्माला येतात, पण त्याने त्यांचं मोल कमी होतं का? राजाच्या गळ्यात अशा सुंदर रत्नमाळाच रुळत असतात. कमळही चिखलातच उगवतं, म्हणून काही त्याचं सौंदर्य कमी होतं का? मग मला सांग, तू माझ्यासारख्या गरीब पित्याच्या पोटी जन्मलीस म्हणून तू भिकारी ठरतेस का? पण याचाही त्या मुलीवर काही परिणाम होत नाही. तिचं रडणं सुरूच असतं. मुली असती शाळेतल्या चटोर, एकमेकीला बोलती कठोर, चित्तात काय धरायाचे, शहाण्याने ते बोल वेडप्याचे, पंक संपर्के कमळ का भिकारी, धूली संसर्गे रत्न का भिकारी, सूत्रसंगे सुमहार का भिकारी, कशी तू ही मग मजमुळे भिकारी. श्रोते हो, ते तिची समजूत घालतायत की शाळेतल्या मुली थोड्या अशाच असतात. एकमेकींना त्या कठोर बोलतच असतात. त्यांच्या ते वेडेपणाच्या बोलण्याकडे आपण कशाला लक्ष द्यायचं? नंतर ते तिला आदिमायेचं उदाहरणही देतात. तिलाही शृंगाराची हौस होती, तसंच तुझंही आहे. पण तिच्यात ते पार्वतीचं रूपही पाहतात. त्याने कितीही समजावून सांगितलं तरी ती मुलगी काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीये. तिचा हट्ट पुढे वाढलाच आहे. म्हणून नंतर ते म्हणतात, तुला घेईन पोलके मखमलीचे, कुडी मोत्याची फूल सुवर्णाचे, हौसबाई पुरवीन तुझी सारी, परी आवरी हा प्रलय महाभारी, प्राणजांचे वर गुंतले सदाचे,
कोड किंचित पुरविता नये त्यांचे. तदा बापाचे हृदय कसे होते. नये वदता अनुभवी जाणती ते. देव देतो सद्गुणी बालकांना. काय म्हणून आम्हास करंट्याना. लांब त्याच्या गावास जाऊन या. गूढ घेतो हे त्यास पुसोनिया. श्रोते हो, मुलीचं दुःख पाहून अतिशय यातना होणारं पित्याचं मन या ओळीत आपल्याला दिसतं. ते म्हणतात, थांब, देवाच्या गावाला जाऊन त्यालाच विचारतो. की आमच्यासारख्या निर्धनांच्या पोटी इतकी गोड गुणी मुलगी जन्माला का घातलीस. ते आता निराशेच्या गर्तेत चाललेले असतात. पण वडिलांचं हे वाक्य ऐकल्यानंतर अचानक तिचं रडू थांबतं. आपले वडील कोणत्या तरी गावी जाणार आहेत हे कळल्यावर तिचं रडू चटकन थांबतं. आणि आपले हात त्यांच्या गळ्यात टाकून मी पण येणार असा तिचा हट्ट सुरू होतो. गावी जातो ऐकता त्याच काली. पार बदलुनी ती बालसृष्टी गेली. गळा घालूनी करपाश रेशमाचा. वदे येते मी पोर अज्ञवाचा. तर श्रोते हो, कवी बी यांची करुण अशी ही कविता कधीही न विसरता येणारी. ही कविता कौटुंबिक मूल्यांची, आईवडिलांच्या कष्टांची जाणीव मुलांना करून देते. सोपी गेयता असलेली ही कविता मनाला भिडणारी, नकळत डोळ्यात पाणी आणणारी अशी आहे. श्रोते हो, ही आपण शाळेत शिकलेली कवी बी यांची कविता आत्ता जाणून घेतली. आता तशाच त्यांच्या एका सुंदर रचनेविषयी आपण बोलणार आहोत. पण आधी आपण या कवितेचं झालेलं आणि सर्वांना आवडणारं असं हे गाणं ऐकूया. श्रोते हो, कवी बी यांची ही कविता कित्येक वर्ष आपण ऐकत आलो आहोत. या अजरामर कवितेत नितांत सुंदर प्रेम, विरह आणि खंत यांचं दर्शन आपल्याला होतं. यातलं चाफा हे प्रतीक कवीने प्रियकरासाठी वापरलेलं असावं. आणि या प्रियकराला बोलतं करण्यासाठी यातली प्रेयसी प्रयत्न करते आहे. आणि त्या प्रयत्नांचं वर्णन म्हणजे ही कविता. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी, काही केल्या फुलेना. ही या कवितेची सुरुवात. मनातलं प्रेम व्यक्त करावं की नाही या संभ्रमात कदाचित चाफा असेल. पण तो शांत आहे, बोलत नाहीये, हे मात्र का हे तिला कळत नाहीये. मौनाला सुद्धा शब्द असतात, अर्थ असतो. आणि तो फक्त जाणून घ्यायचा असतो. तसाच हा प्रतिकात्मक प्रियकर म्हणजे चाफा. तो बोलत नाहीये, शांत आहे. पण तरीही तिला त्याच्या मनातलं गुपित समजलं आहे. तर अशा या खिन्न असलेल्या चाफ्याला घेऊन ती आंब्याच्या बनी, केतकीच्या बनी गेली आहे. गेले आंब्याच्या बनी, म्हटली मैनास वेगाणी. आम्ही गळ्यात गळे मिळवून रे, गेले केतकीच्या बनी. गंध दरवळला वनी, नागासवे गळाले देह भान रे. हे सगळं ती त्याची खिन्नता दूर करण्यासाठी करते आहे. पण तो काही फुलून येत नाहीये. नंतर ती त्याला झिम्मा खेळायला बोलवते आहे. पण इथेही तो काही मौन सोडायला तयार नाहीये. श्रोते हो, वरवर प्रियकर प्रेयसीच्या प्रेमाची वाटणारी ही कविता खरोखरच तशी आहे का हो? तर ती तशी बहुधा नसावी. कवी बी यांनी आपल्या काव्य प्रतिभेला घातलेली ही साध आहे. म्हणजे कविता सुचणं किती कठीण आहे हे फक्त कवीलाच माहिती असतं. खूप सारा काळ प्रतीक्षा केल्यानंतरही कविता सुचत नाही. म्हणजे कवितेचा चाफा फुलून येत नाही. म्हणूनच कविमनाचं कवितेशी असलेलं हितगुज यात व्यक्त केलेलं आहे. कविता सुचण्यामागची प्रेरणा, सृजनाची प्रक्रिया कशी आहे हे या कवितेतून आपल्याला समजत जातं. इथे न बोलणारा खंतावलेला चाफा म्हणजे कवीवर रुसलेली काव्य प्रतिभा आहे. गेले आंब्याच्या बनी, गेले केतकीच्या बनी या ओळीतून काव्य निर्मितीची ती प्रेरणा शोधण्यासाठी त्यांच्या मनानं केलेले परिश्रम यात दिसतात. काव्य प्रेरणेच्या शोधाचा प्रवास सांगताना ते म्हणतात, हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण. उणे करू आपण दोघे जण रे. श्रोते हो, या विश्वात अनेक प्रेरणा आहेत, ज्यांच्या योगे काव्यनिर्मिती होऊ शकते. पण आपल्या कवितेची प्रेरणा काय आहे हे सांगताना ते पुढे म्हणतात, जन विषयाचे किडे, ह्यांची धाव बाह्याकडे. आपण करू शुद्ध रसपान रे. वस्तूचं बाह्य रूप आपल्याला आकर्षित करतं. पण खरोखरच शुद्ध भावना व्यक्त करायची असेल तर अंतरात्म्यात डोकावून पाहिलं पाहिजे. आणि अंतरात्म्याचं शुद्ध रूप हवं असेल तर भौतिकतेला,
आकर्षित करणाऱ्या बाह्य रूपाला सोडून परमात्म्याचा ध्यास घेतला पाहिजे. तर श्रोते हो, इथेच खरी कविकल्पना आपल्याला दिसते. कवीला कवितेकडून नेमकं काय हवं आहे हे आपल्याला कळतं. उगाच बाह्य रूपानं सजलेली कविता न लिहिता अशी मनाची शुद्धता दाखवणारी कविता आपल्याकडून निर्माण व्हावी असं कवीला वाटतं. तर कवितेचं म्हणजे चाफ्याचं. आणि कवीचं हे प्रेम असं शुद्ध आहे. जेव्हा कवीचं मन परमात्म्यात विलीन होईल तेव्हा लौकिक जगाची गात्र गळून पडतील. आणि अंतिम ध्येय साध्य होईल परमात्म्याच्या सहवासात मनाचा चाफा फुलून येईल. आणि त्याचा सुगंध सर्व दूर पसरेल. श्रोते हो, या विचारासरशी मनाचा चाफा फुलून येतो. मग मन आणि चाफा यांच्यातलं अंतर विरून जातं. प्रियकर प्रेयसी यांचं अद्वैत होतं म्हणजेच काय, तर माझी काव्य प्रतिभा अशी फुलून यावी की त्यामुळे परमात्म्याशी तद्रूप होऊन मला मुक्ती मिळावी. या मुक्तीच्या ज्ञानानं सगळ्या दिशा उजळून निघाव्यात. मीपणाचा भेद संपून जाईल. आणि चाफ्याचा सुगंध जसं सर्वत्र दरवळत राहतो तशी मीपणातून मुक्त झालेली माझी कविता दरवळत राहील. तर श्रोते हो, असा हा चाफा मनातल्या भावनांचं प्रतीक असलेला अबोल असणारा चाफा म्हणजे आत्मसुखाचा अनुभव न येणं. आणि आत्मसुख कशात आहे हे कळल्यावर फुलून येणारा चाफा म्हणजे मुक्तीचा आनंद, परमसुखाचा आनंद देणारा मनसखा जणू. तर श्रोते हो, आपण नेहमी जे गाणं ऐकतो त्याचे असे विविध पैलू उलगडले की ते ऐकताना आपल्यालाही छान वाटतं. त्या गाण्यासोबतचा आपला श्रवण प्रवास आणखीनच आनंददायी होतो. आणि दरवळणाऱ्या चाफ्याच्या सुगंधासारखा तो मनभर पसरून राहतो. तर श्रोते हो, अशी ही आजची कविता आपल्याला आवडली ना? आता जाणून घेऊया कवी बी यांच्याविषयी. नारायण मुरलीधर गुप्ते अर्थात कवी बी यांचा जन्म 1 जून 1872 रोजी मलकापूर या बुलढाणा जिल्ह्यातल्या गावी झाला. बुलढाणा नगराचं वर्णन करणारी एक दृश्य नावाची कविता त्यांनी लिहिली. प्रसिद्धीपासून दूर राहण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते मराठी जगतात तसे अपरिचितच राहिले. त्यांच्या बी या नावाविषयी एक किस्सा आहे. प्रसिद्धीपासून दूर राहण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी बी या नावानं कविता लिहिल्या. त्यांच्या कवितांनी प्रभावित होऊन रेव्हरंड टिळकांनी टू बी ही कविता लिहिली होती. अर्थात त्यांना कवी बी हे खरे कोण आहेत हे माहितीही नव्हतं. मग त्या कवितेला उत्तर म्हणून प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या बी यांनी कविता लिहिली. नावात काय आहे? म्हणजेच काय, तर कवितेचं किंवा कवीचं नाव काय आहे त्यावरून कवितेचा आशय किंवा शैली शोधण्यापेक्षा नाव न जाणून घेता फक्त कवितेचा आनंद घ्यावा हे त्यांनी सूचित केलं. श्रोते हो, त्यांच्या वयाच्या 75 वर्षात केवळ त्यांनी 49 कविता लिहिल्या. आणि फक्त 2च कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध झाले. फुलांची ओंजळ आणि पिकले पान हे ते संग्रह. कवी बी यांनी मोजक्याच कविता लिहिल्या असल्या तरी मराठी साहित्यातल्या या कविता म्हणजे अमूल्य ठेवा आहे. त्यांची काव्यशैली अत्यंत मधुर अशी आहे. त्यांच्या फुलांची ओंजळ या कविता संग्रहाला आचार्य अत्रे यांची प्रस्तावना आहे. चाफा बोलेना गायी पाण्यावर काय म्हणून आल्या या रचनांव्यतिरिक्त त्यांच्या वेडगाणे, बकुळ, प्रणयपत्रिका, स्वप्न, सतारीचे बोल अशा काही कविता रसिकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या बऱ्याच कवितांमधून मनातल्या कोमल भावना आणि समोरची गोष्ट यांची सांगड घातलेली दिसून येते. ते दीर्घ म्हणजे जवळजवळ प्रदीर्घ असं काव्य लिहित असत. त्यांच्या कवितेतली भाषा अतिशय सौंदर्यपूर्ण आहे. कवितेतला निसर्ग ही कवितेची पार्श्वभूमी नसून त्याच्याशी त्यांनी भावनांची सांगड घातलेली दिसून येते. श्रोते हो, बी हे लक्षवेधी नाव घेऊन कविता लिहिणारे नारायण मुरलीधर गुप्ते म्हणूनच आपल्या लक्षात राहतात. त्यांच्या चाफा बोलेना या अवीट गोडीच्या गीतानं त्यांच्या कवितेचा सुगंध अजूनही दरवळतो आहे. मराठी काव्याच्या महत्त्वाच्या टप्प्यातला म्हणजेच भावकाव्याच्या विश्वातला एक तेजस्वी तारा म्हणजे कवी बी. श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा. त्यासाठी आम्हाला मेसेज करा. आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे
94-035-73-485. आणि आजच्या या कार्यक्रमातून मी जान्हवी. आणि मी संपदा आपला निरोप घेतोय. नमस्कार. शब्द आणि सुरांचे हे हितगुज काव्यांजली काव्यांजली हितगुज कवितेशी काव्यांजली काव्यांजली. श्रोतेहो, आपण ऐकत होता कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत. आणि सादरकर्ते विवेक वानखडे.